मनामध्ये कुठलंही लालच आणि कुठलंही पाप नसेल ना, तर सगळे कामं व्यवस्थित होतं आणि देव तुमच्या सोबत नेहमी असतो. आणि तोच विचार करून मी माझं डेलीचं काम करत असतो. जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे, की दररोज ₹500 गरजू लोकांना फूड खाऊ घालायचं, जेणेकरून त्यांचंही पोट भरेल आणि मी जे काम करतोय तेही सार्थक लागेल. आज थोडं लवकरच डोनेशनला गेलतो, म्हणजे 5:30-6 वाजता गेलतो आणि तेव्हा देखील हे सगळे लोक इथेच बसलेले होते. त्याचा मला आनंद झाला, की माझं काम पण लवकर आवरतंय आणि डोनेशन पण लवकर होतंय. रोज मी ह्या ठिकाणी यांना देत असतो, परंतु आज एक वेगळा किस्सा घडला, ते तुम्हाला पुढे व्हिडिओत दिसेल. पण म्हणजे काय असतं ना, जेव्हा तुम्हाला भूक लागलेली असते आणि तेव्हा जर काही अन्न दिलं, तर ते खरंच मनाला शांती देणारं असतं. नाहीतर भूक नसल्यावर जर काही खायला दिलं, तर त्याचा काही उपयोग नसतो आणि तेच आज माझ्यासोबत झालेलं आहे. म्हणजे जो व्यक्तीला मी आता इथं अन्न दिलंय ना, तो ग्लासामध्ये खात होता. त्याला खूप भूक लागली. त्याला वडापाव दिला. त्याला खूप आनंद झाला त्या गोष्टीचा आणि हा जो व्यक्ती आहे ना, हा माझा डेलीचा आहे. तुम्हाला थँक सर प्रत्येक वेळेस म्हणत असतो आणि मी गेल्यावर खूप हॅपी होतो. तुम्ही देखील या लोकांना माझ्यासोबत हॅपी ठेवू शकता. तुम्हाला फक्त एक फॉलो करायचं आहे आणि माझ्या या उपक्रमामध्ये मला साथ द्यायची आहे. कारण की कुठलंच काम तुमच्या सोबतीशिवाय अशक्य आहे. त्यामुळं फॉलो नक्की करा आणि रिशेअर मारा.